राजकारणाचा सध्या डिस्कव्हरी आणि ॲनिमल प्लॅनेट झालेला आहे। कारण राजकीय नेते एकमेकांवर भाष्य करताना प्राण्यांचाच मोठ्या प्रमाणात उल्लेख करतायत आणि त्यामुळे बातम्या पाहत असताना जणू काही डिस्कव्हरी चॅनल पाहत असल्याचा भास होतोय। पाहूयात। जयंतराव, अजून तुम्ही तिकडे नकली वाघांबरोबर आहात, ते थोडं असली वाघांबरोबर या। पाटील बरोबर बोललेले आहे। महायुतीमध्ये जे स्वतःला वाघ समजतात त्यांना वाघाचं जे कातडं आहे ते मोदी शहानी दिले। मुख्यमंत्री म्हणून जी जबाबदारी उद्धव साहेबांवरती दिली होती, वाघाप्रमाणे त्यांनी घरातनं बाहेर पडायला पाहिजे होतं। 2.5 वर्ष घरात बसून राहिले। वाघ कोण, लांडगा कोण, कोल्हा कोण आणि उंदीर कोण हे संपूर्ण हिंदुस्थानाने आणि महाराष्ट्राने पाहिले। विधानसभेमध्ये मंगळवारी वाघांच्या नावानं राजकीय नेत्यांनी डरकाळ्या फोडल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना ठाकरे गटाला चांगलेच टोले लगावले। पण गेला बिघडला होता। यावेळी टोले लगावताना त्यांनी शिवसेनेची व्याघ्र मुद्रा असलेल्या वाघाच्या मुद्द्यावरून राजकीय पंजे मारले। अजून तुम्ही तिकडे नकली वाघांबरोबर आहात, तुम्ही नकली वाघांसोबत असल्याचा टोला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं जयंत पाटलांना लगावला। तिकडे नकली वाघांबरोबर आहात, ते थोडं असली वाघांबरोबर या। त्यावर जयंत पाटीलही शांत बसणं शक्य नव्हतं। महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट म्हणजेच असली वाघ आमच्या सोबत असल्याचा पलटवार जयंत पाटलांनी केला। अजून तुम्ही तिकडे नकली वाघांबरोबर आहात, ते थोडं असली वाघांबरोबर या। मंगळवारी विधानसभेत वाघांवरून 2 नेत्यांमध्ये चकमक झाली, पण ही लढाई इथेच थांबली नाही। मुंबईनंतर थेट दिल्लीत पुन्हा 2 वाघांची झुंज झाली। मंगळवारी विधानसभेत झालेल्या वाघांच्या डरकाळ्या दिल्लीत संजय राऊतांपर्यंत पोहोचल्या होत्या। मग काय, संजय राऊतांनीही त्यांच्या खास शैलीत डरकाळी फोडून दिल्ली गाजवली। महायुतीमध्ये स्वतःला वाघ समजणारे कोल्हे लांडगे असल्याचा टोला लगावला। त्यांना मोदी शहांनी वाघाचं कातडं पुरवल्याची जिव्हारी टीका संजय राऊतांनी केली। महायुतीमध्ये जे स्वतःला वाघ समजतात त्यांना वाघाचं जे कातडं आहे ते मोदी शहानी दिले। संजय राऊतांनी हल्ला चढवल्यावर शिवसेनेच्या नरेंद्र म्हस्केंनीही चपळाईनं प्रतिहल्ला केला। म्हस्केंनी संजय राऊतांना उंदराची उपमा दिली। संजय राऊतांसारखा उंदीर कोण हे संपूर्ण हिंदुस्थानाने पाहिलेलं आहे। इतकंच नव्हे तर संजय राऊत दररोज सकाळी कोल्हेकुई करतात अशी जळजळीत टीकाही केली। जयंत पाटील बरोबर बोललेले आहेत। महायुतीमध्ये जे स्वतःला वाघ समजतात त्यांना वाघाचं जे कातडं आहे ते मोदी शहानी दिलेलं आहे। ते कोल्हे आणि लांडगेच आहेत। मोदी शहानी त्यांना जे वाघाचं कातडं पुरवलेलं आहे त्याच्यामुळे ते वाघासारख्या डरकाळ्या मारत फिरत आहेत। नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यावर यांची कातडी आणि यांची मुखवटी आम्ही उरबडून काढू। महाराष्ट्राने आणि देशाने वाघ कोण, कोल्हा कोण आणि संजय राऊतांसारखा उंदीर कोण हे संपूर्ण हिंदुस्थानाने पाहिलेलं आहे। त्यावेळी प्रामुख्याने मुख्यमंत्री म्हणून जी जबाबदारी त्यांच्यावरती उद्धव साहेबांवरती दिली होती, वाघाप्रमाणे त्यांनी घरातनं बाहेर पडायला पाहिजे होतं। परंतु मुख्यमंत्री असूनसुद्धा 2.5 वर्ष घरात बसून राहिले। वाघ कोण, लांडगा कोण, कोल्हा कोण आणि उंदीर कोण हे संपूर्ण हिंदुस्थानाने आणि महाराष्ट्राने पाहिलंय। राजकीय नेते त्यांच्या राजकारणासाठी वाघ, कोल्हे, लांडगे अगदी उंदरांनाही सोडत नाही। प्राण्यांचं नाव घेत राजकीय नेतेच डरकाळी फोडत असतात। त्यामुळे राजकारणाकरता आम्हाला कारण नसताना वेठीस धरलं जात असल्याची भावना प्राण्यांमध्ये निर्माण झाली तर नवल वाटायला नको। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।